तर फरार असताना आरोपी निलेश चव्हाण नेमका कुठे कुठे लपला बघूयात। यामध्ये तो पहिल्यांदा पुणे, तर रायगडमधल्या कर्जत, मुंबई, दिल्ली या ठिकाणी त्यानं प्रवास केला। उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर, उत्तर प्रदेशमधल्या सोनोली, नेपाळमधल्या भैरवा ठिकाणी पण तो लपलेला होता। त्यानंतर नेपाळमधल्या काठमांडू येथून त्याला अटक झाली। निलेश चव्हाण पोलिसांना कसा गुंगारा देत होता तेही बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकेशन ट्रॅक होऊ नये यासाठी निलेश चव्हाणनं सर्व प्रयत्न केले। ऑनलाईन पेमेंटमुळे लोकेशन कळेल त्यामुळे निलेशनं ते सुद्धा टाळलं। ऑनलाईन पेमेंट टाळण्यासाठी लाखो रुपयांची रोकड त्यानं सोबत ठेवली। निलेश चव्हाणनं सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड सुद्धा बाळगले। निलेश चव्हाणनं काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये पोहोचताच निलेश चव्हाणनं स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केलं। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळी सिम कार्ड तो वापरायचा। निलेश चव्हाणनं संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला। ऑनलाईन कॉलिंगवरून अटकपूर्व जामिनासाठी वकिलांशी त्यानं संवाद साधला। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून त्यानं खासगी गाडीचा वापरही केला। निलेश चव्हाणचा माग नेमका पोलिसांनी कसा काढला ते सुद्धा बघूयात। निलेशचा 25 मे रोजी दिल्ली ते गोरखपूर खासगी बसनं प्रवास। दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेश चव्हाणचं लोकेशन ट्रेस झालं। बसच्या सीसीटीव्हीमुळे निलेशच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब पोलिसांनी केला। गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर सचिन कुठे गेला याचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास पोलिसांनी घेतला। पोलिसांनी 25 ते 29 मे पर्यंतचे शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर निलेश चव्हाण हा अखेर नेपाळला गेल्याचं आढळलं। 30 मे रोजी पोलीस भारत नेपाळ सीमेवरील यूपीच्या सोनोलीमध्ये पोहोचले। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनोलीमध्येच निलेशचा मुसक्या आवळल्यात आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, कधीपर्यंत खरं तर निलेशला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि नेमकी काय परिस्थिती सध्याची कोर्टाबाहेरची? नक्कीच वैष्णवीच्या बाळाचे हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर खरं तर आता निलेश चव्हाणला आता कोर्टामध्ये नेलं जातंय। मी सध्या याच पिंपरी चिंचवड परिसरातील बावधन पोलीस ठाण्यात आहे आणि याच बावधन पोलीस ठाण्यात जर आपण पाहिलं तर आता सर्व जे पोलीस अधिकारी आहेत ते आता निलेश चव्हाणला घेऊन जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। निलेश चव्हाणला आता शिवाजीनगर न्यायालयामध्ये खरं तर घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर खरं तर पुढली प्रक्रिया एकंदरीत सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र निलेश चव्हाण ज्यावेळेस फरार होता त्यावेळेस खरं तर तो पैशाची देवाणघेवाण करताना तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार नाही याची खरं तर तो खबरदारी घेत होता। त्यानंतर त्यांनी या काळामध्ये 5 ते 6 मोबाईल आणि सिम कार्ड खरं तर बरोबर बाळगले आणि या अशा निलेश चव्हाणला आता खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आहेत ते आता कोर्टामध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। हे संपूर्ण जे अधिकारी आहेत ते पुढे मार्गस्थ होताना दिसून येतात आणि आता निलेश चव्हाणला शिवाजीनगर न्यायालयामध्ये घेऊन जातात। आता शिवाजीनगर न्यायालयामध्ये पुढील जी सुनावणी आहे ती काही वेळामध्ये होताना दिसेल। नक्कीच आपण दृश्यांच्या माध्यमातून सध्या बघू शकतो पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पुढे नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे जाऊया। तुषार, कोर्टामध्ये त्याला दाखल केल्यानंतर पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? शिवाजीनगर कोर्टामध्ये ज्यावेळेस दाखल केलं जाईल त्यावेळेस तिथे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आज पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं ही खरं तर
पोलीस खरं तर युक्तिवाद करताना पाहायला मिळतील किंवा पोलिसांकडनं सरकारी वकील खरं तर युक्तिवाद करताना पाहायला मिळतील. त्यामुळे पोलिसांकडनं काय येतंय किंवा कोर्टाकडनं काय माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर खरं तर पुढील कार्यवाही सुरू होताना पाहायला मिळेल. नक्कीच तुषार, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. खरं तर आपण ही दोन दृश्य पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. नेपाळमध्ये त्याच्या जेव्हा निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवरण्यात आला त्यावेळीची ही दृश्य आहेत. नेपाळमधून त्याला अटक झाली आणि मध्यरात्री पिंपरी चिंचवडला त्याला आणण्यात आलं त्यावेळीची सुद्धा आपण ही दोन महत्त्वाची निलेश चव्हाण याच्या अटकेची दृश्य बघू शकतोय. आणि पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे मी जाते. तुषार, आपण बघू शकतोय अनेक खरं तर महत्त्वाचे मुद्दे या प्रकरणासंदर्भातले समोर येऊ शकतायत. नुकतीच ही दृश्य आपण बघितलेली आहेत. ज्याद्वारे त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं गेलं. पुढे नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल. तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील कुणालाही सोडलं जाणार नाही, आरोपींना अतिशय कडक शिक्षा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यांचंही वक्तव्य बघूयात. अतिशय पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे. नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे. योग्य प्रकारचं इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हायगाई याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार. तर नेमका हा निलेश चव्हाण कोण आहे तेही एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्यात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण हा चर्चेमध्ये आला. हगवणे कुटुंबियांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा निलेशच्या ताब्यात होता. वैष्णवीच्या माहेरचे मुलाला आणण्यासाठी गेले तेव्हा निलेशनं पिस्तूल दाखवून त्यांना धमकावलं. वैष्णवी हगवणेच्या काकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर निलेश चव्हाण हा चर्चेमध्ये आला. हगवणे कुटुंबियातील वादातही निलेश चव्हाण याची आगलावी भूमिका असल्याचा आरोप केला जातोय. वैष्णवीची ननंद करिश्मा हगवणेचा मित्र असलेला निलेश मध्यस्थी करताना सुनांविरोधात भूमिका सुद्धा घ्यायचा. आणि या प्रकरणानंतर निलेशचे विकृत चाळे सुद्धा चर्चेमध्ये आले, ज्यामध्ये बायकोचा छळ केल्याचं प्रकरण सुद्धा त्याचं समोर आलं. तर महत्वाची अपडेट, नुकतंच त्याला पिंपरी चिंचवडच्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं गेलेलं आहे. निलेश चव्हाण याला अगदी थोड्याच वेळात या प्रकरणाची सुनावणी होईल. काय नेमकी माहिती समोर येते या दरम्यान हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. दोन महत्वाची दृश्य, नेपाळमधून निलेश चव्हाण याला अटक झाली त्यावेळीची ही दृश्य आणि मध्यरात्री त्याला पिंपरी चिंचवडला आणण्यात आलं. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी पार पडली, त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं आणि नुकतंच त्याला या पोलीस स्टेशनच्या बाहेरून कोर्टामध्ये हजर केलं गेलंय आणि त्यानंतरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. खरं तर अनेक महत्वाचे पैलू, अनेक महत्वाची बातमी निलेश चव्हाण याच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.